नमस्कार मित्रांनो, माझे नाव फिरोज शिंदे आणि तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही TRTI, बार्टी, सारथी, आरटी किंवा अमृत यापैकी कोणत्याही संस्थेचा फॉर्म भरला असेल किंवा विचार करत असाल तुम्ही, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तर फॉर्म भरताना सर्वात मोठा प्रश्न येतो, त्या फॉर्म भरताना आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात। तर आज त्याबद्दलच आपण बोलणार आहोत। आपल्याला जात प्रमाणपत्र लागणार का, उत्पन्नाचा दाखला लागणार का, डोमेसिल लागणार का, शैक्षणिक कागदपत्रे कोणती लागतील, तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करण्यास विसरू नका। तर व्हिडिओला करतो मी सुरुवात। तर तुम्ही यामध्ये बघू शकता मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी यामध्ये लिहिलेलं आहे। यामध्ये पहिला बघा तुम्ही, यामध्ये काय लिहिलेलं आहे, महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला काय लागणार आहे, यामध्ये डोमेसिल सर्टिफिकेट, डोमेसिल लागणार आहे तुम्हाला कागदपत्रांमध्ये। दुसऱ्या नंबरला काय कागदपत्र लागेल, जात जमातीचे प्रमाणपत्र। समोर काय लिहिलेलं आहे, केवळ TRTI, पार्टी, सारथी व आरटी याकरिता लागणार आहे फक्त जात जमातीचे प्रमाणपत्र। तिसऱ्या नंबरला काय, अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र म्हणजे याला काय म्हणतात, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। किंवा काय लागणार आहे तुम्हाला, वैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज केला असेल तर अर्जाची पोचपावती म्हणजे कास्ट व्हॅलिड मी बनवायला दिली असेल तर ते स्लिप असेल तर तुम्ही ते जोडू शकता। चौथ्या नंबरला काय, 10वीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, दोनपैकी एक असेल तर चालेल। 5 नंबरला काय, 12वी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, 12वीच्या तुमच्याकडे गुणपत्रक किंवा जे प्रमाणपत्र असेल त्यापैकी एक असेल तर चालते। 6 नंबरला काय, पदवी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र म्हणजे तुमचा ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याचं गुणपत्रक किंवा तुमच्याकडे त्याचा डिप्लोमा प्रमाणपत्र असेल तो पण चालते, दोनपैकी एक। आणि 7 नंबरला काय, तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला ₹8 लाखपेक्षा कमी असलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला, प्रत्येक वर्ष सन 2025-26चा म्हणजे आपल्याला 25-26च्या उत्पन्नाचा दाखला लागेल। तर 8 नंबर काय लिहिलेलं आहे, दिव्यांगत्वाचा दाखला लागू असल्यास, जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमच्याकडे दाखला असेल तर तो पण तुम्ही जोडू शकता। तर आपण बघू 9 नंबर, त्यामध्ये बघा तुम्ही 9 नंबर, अनाथ असल्याचा दाखला लागू असल्यास, जर तुम्ही अनाथ वगैरे असाल, आईवडील नसतील तर तुम्ही तो पण दाखला जोडू शकता। 10 नंबरला काय, नॉन क्रिमिलियर काय लागेल, आणखी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, ते सारथी संस्थेकरता, फक्त सारथीकरिता हा नॉन क्रिमिलियर तुम्हाला लागणार आहे। 11 नंबरला काय डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला, अमृत संस्थेकरिता, हा कशासाठी आहे, अमृत संस्थेकरिता शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे जे यामध्ये अमृत जी संस्था आहे त्यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट ज्यामध्ये जात नमूद असेल, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS सर्टिफिकेट हा सुद्धा तुम्हाला लागणार आहे। तर आतापर्यंत मी जे काही डॉक्युमेंट सांगितले तुम्हाला लागणार आहेत, तर तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट तयार करून ठेवा, कारण की फॉर्म भरणे चालू आहे, मग फॉर्म भरताना सगळे हे डॉक्युमेंट लागणार आहेत। अडचण असल्यास तुम्ही कॉमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करण्यास विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।